तुमच्याकडे चांगली नोकरी आहे, चांगलं घर आहे, गाडी आहे, बँकेत पैसे आहेत. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, हे सगळं उपभोगण्यासाठी माझं चांगलं आरोग्य आहे का? कारण आपण पैसा कमवण्यासाठी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर कमावलेला पैसा पुन्हा आरोग्य सुधारण्यासाठी खर्च करतो. म्हणून आजचा विषय आहे हेल्थ अवेअरनेस म्हणजे काय आणि ते आपल्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं का आहे? तर मित्रांनो, हेल्थ अवेअरनेस म्हणजे फक्त आजार झाल्यावर डॉक्टरांकडे जाणं नाही, तर हेल्थ अवेअरनेस म्हणजे आपल्या शरीराची गरज समजून घेणं, आपल्या सवयींचा शरीरावर होणारा परिणाम समजून घेणं आणि आजार होण्याआधीच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं. उदाहरणार्थ, आपण काय खातो, किती पाणी पितो, आपली झोप व्यवस्थित आहे का, आपण रोज किती हालचाल करतो, आपण सतत तणावाखाली तर नाही ना, आणि आपल्या शरीरात काही बदल होत आहेत का, या गोष्टींची जाणीव असणं म्हणजे हेल्थ अवेअरनेस. आपलं शरीर अचानक एका दिवसामध्ये खराब होत नाही. अनेक वेळा शरीर आपल्याला वेगळे संकेत देत असतं. उदाहरणार्थ, सतत थकवा जाणवणे, झोप व्यवस्थित न लागणे, वजन सतत वाढणे किंवा कमी होणे, पचनाच्या तक्रारी, शारीरिक हालचाल कमी होणं, सतत ताण जाणवणे किंवा रोजच्या कामात पूर्वीसारखी ऊर्जा न राहणे. प्रत्येक लक्षण म्हणजे गंभीर आजारच आहे असं नाही, पण शरीराकडून येणारे बदल सतत दुर्लक्षित करणंही योग्य नाही. गरज वाटल्यास योग्य वेळी योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आज आपल्या जीवनशैलीमध्ये खूप बदल झालेले आहेत. बसून काम करण्याचे तास वाढलेत, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली, प्रोसेस्ड आणि बाहेरचं अन्न वाढलं, झोपेची वेळ बदलली आणि स्ट्रेस वाढला. आपण अनेकदा म्हणतो, काही होत नाही, अजून माझं वयच काय आहे. पण आरोग्याच्या बाबतीत हा विचार धोकादायक ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी एखाद्या विशिष्ट वयाची वाट पाहण्याची गरज नाही. चांगल्या सवयी जितक्या लवकर सुरू कराल तितकं चांगलं. आता प्रश्न आहे, आपण आजपासून काय करू शकतो? पहिली गोष्ट, बॅलन्स्ड आणि पौष्टिक आहार घ्या. फक्त पोट भरण्यासाठी खाऊ नका. शरीराला आवश्यक पोषण मिळतंय का याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट, दररोज शरीराची हालचाल करा. वॉकिंग, एक्सरसाइज, योग किंवा तुमच्या क्षमतेनुसार कोणतीही नियमित फिजिकल ॲक्टिव्हिटी करा. तिसरी गोष्ट, झोपेला महत्त्व द्या. झोप ही लक्झरी नाही, ती शरीराच्या रिकव्हरीसाठी आवश्यक आहे. चौथी गोष्ट, स्ट्रेस मॅनेजमेंट करायला शिका. सततचा ताण आपल्या लाईफस्टाईलवर आणि एकूणच वेलबिईंगवर परिणाम करू शकतो. आणि पाचवी, रेग्युलर हेल्थ चेकअप्सकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः वय, कौटुंबिक इतिहास किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तपासण्या वेळेवर करून घ्या. आपण आपल्या गाडीची सर्व्हिस वेळेवर करतो, मोबाईल चार्ज करतो, घराची साफसफाई करतो, पण ज्या शरीरामुळे आपण हे सगळं करू शकतो त्याची सर्व्हिसिंग किती वेळा करतो? थोडं थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा, मी माझ्या शरीराची पुरेशी काळजी घेतोय का? कारण आरोग्य गमावल्यानंतर ते परत मिळवण्यासाठी वेळ, पैसा आणि मेहनत तीनही लागतात. आजपासून एक छोटं काम करा. तुमच्या आरोग्यासाठी फक्त एक सवय निवडा. उदाहरणार्थ, दररोज 20 ते 30 मिनिट चालणं, पाणी पुरेसं पिणं, रात्री वेळेवर झोपणं, बाहेरचं अन्न कमी करणं किंवा नियमित हेल्थ चेकअप करण्याची सुरुवात करणं. सगळं एकदम बदलण्याची गरज नाही. एक चांगली सवय सुरू करा आणि ती सातत्याने पाळा. लक्षात ठेवा, आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे नाही, तर आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा आनंद घेऊ शकतो, सक्रिय राहू शकतो आणि आपल्या कुटुंबासाठी उपलब्ध राहू शकतो. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आजारी पडल्यानंतर हेल्थ अवेअरनेस नको, आजारी पडू नये म्हणून हेल्थ अवेअरनेस हवी.
जर तुम्हाला हेल्थ, न्यूट्रिशन, लाईफस्टाईल आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ याबद्दल अशाच सोप्या आणि प्रॅक्टिकल माहितीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. कारण आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य वेळ कोणती? उत्तर एकच, आजपासून.